मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत। मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझेंवर आज कारवाईची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। वाझेंवर जर कारवाई झाली तर अधिवेशनादरम्यान राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसण्याची सरकारला भीती असल्याचंही समजतंय। पण वाझेंवर कारवाई न झाल्यास सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची काही मंत्र्यांना शक्यता वाटते असं देखील समोर येताना दिसतंय। मात्र सचिन वाझेंवर आज कारवाईची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत। मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझेंवर आज कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळतेय। वाझेंवर जर कारवाई केली गेली अधिवेशनादरम्यान सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसण्याची सरकारला भीती वाटतेय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सचिन वाझेंवर कारवाई होणार का, की अधिवेशनानंतर सरकार या संदर्भातला काही निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वाझेंवर कारवाई न झाल्यास सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची काही मंत्र्यांना भीती वाटत असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विवेक, या सगळ्याचा नेमका काय अर्थ काढायचा? सचिन वाझेंवर आज कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अजिंक्य, या क्षणाला तरी सचिन वाझे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे। काही या सरकारमधल्या ज्येष्ठ मंत्र्यांशी आम्ही बोललो, त्यास ते म्हणाले की हे सरकार 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे 3 पक्षांना एकत्र बसून या संदर्भातला निर्णय घ्यावा लागेल। पण अधिवेशनादरम्यान जर या पोलिसावर कारवाई झाली तर सरकारच्या प्रतिमेवर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होईल। विशेषतः हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा झालेला होता। सरकारला तो अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच बसलेला धक्का होता आणि त्यानंतर वीज प्रश्नी वीज तोडणी करू नका असे स्पष्ट आदेश अजित पवार यांनी दिलेले होते। सरकारच्या दृष्टीनं हा देखील एक दुसरा धक्का होता आणि जर सचिन वाझेच्या निमित्तानं त्यांच्यावर जर कारवाई झाली, निलंबनाची कारवाई झाली तर सरकारला हा आणखी एक धक्का बसेल। सरकार बॅकफूटवर आहे या अधिवेशनात असा मेसेज जाईल असं सत्ताधाऱ्यांना वाटतं आणि म्हणूनच आजच्या दिवशी तरी ही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे अशी आत्तापर्यंतची स्थिती आहे। याच्यानंतर पुन्हा एकदा जर मुख्यमंत्र्यांनी जर काही वेगळा विचार केला तर गोष्ट वेगळी असेल, पण या क्षणी तरी सचिन वाझेंवर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे असं सांगितलं जातंय। मात्र यातच महाविकास आघाडीमधले काही मंत्री आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की एका अधिकाऱ्यामुळे सरकार बॅकफूटवर जातंय, सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय अशी देखील भावना आहे। मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री काय घेतात हे पाहावं लागेल। काल देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की अनिल देशमुख यांनी असं म्हटलं होतं की वाझेंवर कारवाई केली जाईल, मात्र सभागृहात आल्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाहीये। जेव्हा हे मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जातात त्यावेळेस मात्र कारवाई करायची आहे हा निर्णय बदलून जातो, वाझेंवर कारवाई होणार नाहीये असं स्पष्ट राज्य सरकारतर्फे सांगण्यात येतं आणि त्याच्यामुळेच हा मुद्दा काल तापलेला होता। भारतीय जनता पक्षानं आज देखील ठरवलेलं आहे की या मुद्द्यावर आक्रमक राहायचं आहे। काही वेळानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देखील याच विषयाला घेऊन भारतीय जनता पक्ष आंदोलन करणार आहे आणि विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा गाजणार आहे निश्चित। बिलकुल विवेक, एकीकडे जर सचिन वाझेंवर कारवाई केली तर सरकार बॅकफूटवर जाईल, दुसरीकडे कारवाई केली नाही तर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाहीत आणि आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे एका दुहेरी संकटात सरकार सापडतंय की काय अशी सध्याची परिस्थिती वाटते। विवेक, नक्कीच ही परिस्थिती आहेच तशी, कारण काल दिवसभरात 8 वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब झालेलं होतं। देवेंद्र फडणवीस यांनी एक जो प्रश्न विचारला तो महत्त्वाचा आहे। त्यांनी असं विचारलंय की एक अधिकारी या सभागृहापेक्षा मोठा आहे का? कारण जर विधिमंडळाचं कामकाज बंद पडत असेल तर त्यात मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाहीत। मुख्यमंत्र्यांनी येऊन आमच्याशी बोलायला हवं होतं, पण तसं काही झालेलं नाहीये। एकीकडे जेव्हा सर्वपक्षीय बैठक अध्यक्षांच्या दालनात होते त्यावेळेस बाकीचे मंत्री असं सांगतात की आपल्याला त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे सचिन वाझेंवर, पण जेव्हा हेच मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा जातात तेव्हा तो निर्णय फिरलेला असतो, बदललेला असतो अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती। त्यामुळे आजचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा ते लावून धरणार आहेत। साधारणतः प्रश्नोत्तरानंतर 12 वाजता जेव्हा कामकाज
सुरू होईल त्यावेळेस पुन्हा एकदा हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे भाजप घेणार आहे. त्यामुळे एकीकडे काही सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की जर आपण कारवाई केली तर आपण बॅकफूटवर जातो असं चित्र दिसेल. काही मंत्र्यांना असं वाटतं की जर कारवाई नाही केली तर सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होईल. सचिन वाझे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला आपण पाठीशी घालतोय असा मेसेज लोकांमध्ये जाईल. त्यामुळे सरकार निश्चितपणे 3 पक्षांचं असल्यामुळे द्विधा मनस्थितीमध्ये आहे. आता खरंच काही कारवाई होणार का ते पाहावं लागेल, पण तुर्तास तरी या क्षणाला तरी कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. बिलकुल बिलकुल विवेक, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रवीणजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. सचिन वाझेंवर कारवाई आज होण्याची शक्यता कमीच वाटतेय, सूत्रांकडनं त्या संदर्भातली माहिती मिळतेय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे सरकार सचिन वाझेला पूर्णतः पाठीशी घालत आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारची चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण सरकार सचिन वाझेला या प्रकरणातले दस्तऐवज तर दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी संधी देते की काय, अशा प्रकारचा स्पष्ट आरोप आहे. पूजा राठोड प्रकरणात आपण जर आपण त्याची चौकशीची प्रकरणाची कार्यप्रणाली बघाल तर वेळकाढूपणा झाला आणि त्या वेळकाढूपणामध्ये लॅपटॉप मधला डाटा असेल, अरुण राठोड गायब असणं असेल, पूजा चव्हाणचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळकाढूपणा करत पुरावे नष्ट करणे आणि ते प्रकरण थंड करणं. आता जर वेळकाढूपणा केला तर या प्रकरणातले जे काही धागेदोरे दस्तऐवज पुढे येत आहेत ते नष्ट करायला संधी द्यायची काय, अशा प्रकारचं यामागे काही राजकारण आहे की काय, अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. बिलकुल. आणि या सरकारला बेइज्जती या अधिवेशनामध्ये एवढी झाली की विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या सगळ्या गुन्हेगारींना, महिला अत्याचारांना जी प्रकरणं या राज्यात येतात अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारचं वातावरण कधीच या राज्यात नव्हतं. मग आता पुन्हा या वाझे प्रकरणातनं आणखी आपली प्रतिमा जी काय उरली सुरले ती पण त्या ठिकाणी मलिन होईल, मातीमोल होईल, या भावनेतनं वाटेल ते झालं. शिवाय तो सचिन वाझेने शिवसेनेतही प्रवेश केला होता. शिवसेनेतही असा मतप्रवाह आहे, आपण सरकार विरोधी पक्षाच्या दबावाला किती बळी पडायचं आणि यातनं आपण राजीनामे घेत गेलो तर या ठिकाणी त्यांचे आरोपही खरे ठरतील, अशा प्रकारचा मतप्रवाह येतोय. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणते एका अधिकाऱ्यासाठी सरकारला वेटीस धरायचं काय कारण आहे, विधिमंडळाला वेटीस धरायचं काय कारण आहे. परंतु त्याच वेळेला शिवसेनेचा दबाव गट आहे की वाटेल ते झालं तरी या ठिकाणी आपण झुकायचं नाही, अशा प्रकारचा एक प्रतिष्ठेचा विषय. म्हणजे एखादा जीव गेला त्याचं काही देणं घेणं नाही, त्याच्या तपासात नेमका तो कशामुळे मेला, हत्या, आत्महत्या, खून काय आहे ते समोर येईल, त्याच्याविषयी सरकार म्हणून काळजी नाही. परंतु अशा प्रकारे पाठीशी घालणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला मात्र अशी माहिती देखील सूत्रांकडनं मिळतेय की काही मंत्र्यांना अशी भीती देखील वाटते की जर कारवाई झाली नाही वाझेंवर तर सरकारची प्रतिमा आणखी मलिन होईल की काय. तर 2 मतप्रवाह आहेत सरकारमध्येच असं वाटतं? 100% मी तेच सांगितलं की काही मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आपण एका अधिकाऱ्यासाठी कशासाठी एवढी ताणायचा विषय, जाऊ दे, त्या अधिकाऱ्याची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल. परंतु आपण जर प्रतिष्ठा करत बसलो तर संजय राठोड प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं नाचक्की महाराष्ट्रातील जनतेत झाली, आताही या ठिकाणी मोठा हा प्रसंग झालेला आहे. हिरेन मनसुखची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे, एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आता एटीएस हा शासनाच्याच पोलीस खात्याचा भाग आहे ना, एक जबाबदारी स्क्वॉड आहे ते. आणि मग असं असताना त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आपण संशयित म्हणून, आरोपी म्हणून त्या ठिकाणी सचिन वाझेवर कारवाई करायला काय अडचण आहे, अशा प्रकारचा एक गट म्हणतोय. आणि दुसरा गट त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी पाठीशी घालायचा आपला म्हणून, आणि आपण विरोधकांना किती झुकायचं आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्यासमोर झुकतोय की काय, असा एक किरकोळ क्षुल्लक अहंभावनेतनं, प्रतिष्ठेतनं विषय पुढे येतोय. बिलकुल बिलकुल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघतो अधिवेशनादरम्यान सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र दिसतंय की काय, अशी सध्याची परिस्थिती. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी विरोधक सरकारला आणखी कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडणार नाहीत की काय, असंच सध्या तरी वाटतंय. भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून एक मोर्चा काढला जातोय. नरिमन पॉइंट ते विधान भवनापर्यंतचं आक्रोश आंदोलन सध्या केलं जात आहे. याची थेट दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर बघत आहोत. आक्रोश आंदोलन हे केलं जात आहे.
सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। भाजपच्या ओबीसी मोर्चानं हे आक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरनं। विवेक, भाजपच्या ओबीसी मोर्चानं आक्रोश आंदोलनाचं आयोजन इथं केल्याचं दिसतंय, काय याबद्दलची माहिती? भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईमध्ये आक्रोश मोर्चाचं आंदोलन केलं। राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे। भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। राज्यामध्ये वाशिम, गोंदिया, धुळे, नागपूर, अकोला, नंदुरबार, भंडारा या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टाने या निवडणुका रद्द करून पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत। या निर्णयामुळे निवडून आलेल्या ओबीसी उमेदवारांना अन्याय झालेला आहे। याकरता राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येतो आणि म्हणूनच या आक्रोश मोर्चाचं आंदोलन करण्यात येत आहे। आज नरिमन पॉइंट ते विधान भवन असं आक्रोश आंदोलन होणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे सगळे पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार आहेत। बिलकुल विवेक, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। भाजपनं आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। भाजपच्या ओबीसी मोर्चाचं आक्रोश आंदोलन सध्या सुरू असल्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। नरिमन पॉइंट ते विधान भवन दरम्यान हे आंदोलन केलं जाणार आहे, हा मोर्चा काढला जाणार आहे। भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन सध्या केलं जात आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। दक्षिण मुंबईतल्या कार्मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या तपासाला आता वेग आलाय। एनआयएनं या संदर्भात मुंबई आणि ठाण्यात धाडी टाकलेल्या आहेत। एनआयएची एक टीम मनसुख यांच्या निवासस्थानी ठाण्यात दाखल झालेली आहे। स्फोटकांनी भरलेल्या गाडी संदर्भात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांनी एटीएसला दिलेल्या तक्रारीनंतर विमला मनसुख यांनी जे आरोप केले त्या संदर्भात चौकशीसाठी ही टीम ठाण्यात दाखल झाली आहे। तर दुसरीकडे हिरेन मनसुख यांची हत्या कशी झाली, त्यांना कसं मारण्यात आलं, त्यांचा मृतदेह मुंबऱ्यातल्या रेती बंदर इथं कसा फेकण्यात आला याचा शोध घेण्याकरता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या 3 टीम देखील ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। ठाण्यात ज्या ठिकाणी हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी रिक्रिएशन करून या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का याचा तपास एटीएस करणार आहे। एटीएसचे अप्पर पोलीस आयुक्त शिवदीप लांडे हे या संपूर्ण टीमला मार्गदर्शन करतायत। आपण बघतो आता तपासाला वेग आल्याचं दिसतंय। एटीएस कडून घटनास्थळी रिक्रिएशन देखील केलं जात आहे। रिक्रिएशनच्या माध्यमातून काही धागेदोरे या संदर्भात सापडतात का हे आता एटीएसच्या या तपासाच्या माध्यमातून कळणार आहे। मुंबई आणि ठाण्यात एनआयएनं धाडी टाकलेल्या आहेत। एनआयएची एक टीम मनसुख यांच्या घरी देखील दाखल झालेली आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला आता कमालीचा वेग आल्याचं दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित वांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, काय नेमकी माहिती आहे? अजित यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज बघत आहोत। मुंबई आणि ठाण्यात एनआयएच्या धाडी पडलेल्या आहेत। एनआयएच्या तपासाला आता वेग आल्याचं दिसतंय। एनआयएची एक टीम मनसुख यांच्या घरी देखील गेलेली आहे। तर दुसरीकडे एटीएसची 3 पथकं या सगळ्या तपासामध्ये आहेत। एक पथक जे आहे ते ज्या ठिकाणी हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या त्या घटनेचं रिक्रिएशन करणार आहेत। रिक्रिएशनच्या माध्यमातून काही महत्त्वाचे धागेदोरे सापडतात का याचा शोध घेतला जाईल। हिरेन मनसुख प्रकरणी विधिमंडळात देखील सातत्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते। तपास नेमका कसा चाललाय, काही महत्त्वाचे धागेदोरे या तपासादरम्यान मिळतायत का याचाच प्रयत्न तपास यंत्रणा सध्या करताना दिसत आहे।
हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा काही गुन्हा नाही अशी प्रतिक्रिया यावेळेला सचिन वाझे यांनी दिलेली आहे। वो मैंने पढ़े नहीं है एलिगेशन, उन्होंने कुछ एलिगेशन किया ऐसा मुझे लगता नहीं है। लिखा कि गाड़ी आपके पास थी ऐसा तो इसमें क्या एलिगेशन है? गाड़ी अगर मेरे पास थी या नहीं थी तो इसमें एलिगेशन क्या है? आरोप फेटाळत आहे का? तो आरोप कुठला आहे? गाडी माझ्याकडे असणे हा आरोप आहे का? नाही त्यांनी असं एलिगेशन केले आहे की तुम्ही हत्या केली आहे। ते बघूया, मी वाचतो की त्यांनी काय केलं असं आणि मग बोलतो मी तुमच्याशी। त्यात काय एवढं? मी मला बघू दे तर मैं पढ़ लूंगा और फिर उस पर रिस्पॉन्ड दे दूंगा, उसमें क्या। तर या सगळ्या घडामोडींबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पुन्हा एकदा अजित, या सगळ्या घडामोडी सध्या घडताना दिसतायत। एकीकडे एनआयएच्या एटीएसच्या तपासाला वेग आल्याचं आपण बघतो आहोत, तर दुसरीकडे सचिन वाझेंची प्रतिक्रिया देखील आत्ताच आपण पाहिली। सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, सर्वात आधी सचिन वाझे यांची जी प्रतिक्रिया आहे त्याबद्दल आपण बोलूयात। कारण जर आपण पाहिलं त्यामध्ये पत्रकारांनी जी प्रश्न विचारलेली आहेत त्यांची योग्य ती उत्तरं त्यांनी दिली नाहीत असं स्पष्टपणे दिसतंय। गाडीचा जेव्हा विषय काढला, कारण का विमल मनसुख, हिरेन मनसुख यांची पत्नी आहे, त्यांनी एफआयआर मध्ये जो आरोप केलेला आहे की ती गाडी सचिन वाझे यांनीच हिरेन मनसुख यांना आणून दिली होती, त्या आरोपाला मात्र त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यावर त्यांनी असं म्हटलंय की गाडी माझ्याकडे असली किंवा गाडी माझी असली तरी त्यात काय फरक पडतोय। म्हणजे कुठे ना कुठेतरी या सगळ्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते अगदी ढळून निघालेलं आहे। तर दुसरीकडे स्कॉर्पिओ जी गाडी आहे जी स्फोटकांनी भरलेली होती ती सापडल्यानंतर त्याचा तपास जो आहे तो एनआयनं हाती घेतल्यानंतर आता एनआयच्या 3 टीम मुंबईमध्ये ज्या ठिकाणी कारमायकल रोडवरती ही गाडी सापडली होती त्या ठिकाणी एक टीम गेलेली आहे। एक टीम जी आहे ती ठाण्यामध्ये रेतीबंदर इथं येणार आहे आणि आणखी तिसरी टीम जी आहे ती टीम हिरेन मनसुख यांच्या घरी येऊन त्यांची पत्नी आणि मुलं यांचा जबाब नोंदवणार आहेत। तर एकंदर ह्या सगळ्या घडामोडीला वेग आला असताना एटीएस देखील कुठे मागे नाहीये। एटीएसनं आज पूर्ण म्हणजे वसई असेल, त्याच पद्धतीनं हिरेन मनसुख यांचं घर असेल आणि रेती बंदर असेल, त्या तिन्ही ठिकाणी नाट्य रूपांतर करणार आहे। कशा पद्धतीनं त्या रात्री काय नेमकी घटना घडली असावी आणि त्या घटनेतून या सगळ्या नाट्य रूपांतरातून काय नेमकं समोर येईल किंवा काय धागेदोरे मिळतात का ते एटीएस पाहिल। विशेष करून एटीएसची टीम जी आहे ती रेती बंदर इथं एक पुतळा म्हणून म्हणजे हिरेन मनसुख यांच्या वजनाचा एक पुतळा बनवून त्याचं रिक्रिएशन करणार आहे की हा पुतळा अशा कशा पद्धतीने फेकल्यानंतर तो त्या ठिकाणी त्या गाळामध्ये उतरून राहील किंवा तो टायमिंग जो आहे ज्या वेळी हे फेकण्यात आलं होतं त्यावेळी देखील हे भरती ओटीचा विचार करून आणि त्यावेळीचं जे एडीआर मध्ये जे लिहिलेलं आहे त्यावेळी नेमकी भरती ओटी किती होती या अनुषंगाने त्या वेळेनुसार हे जे रिक्रिएशन आहे नाट्य रूपांतर जे आहे ते केलं जाणार आहे। जेणेकरून त्यातून काही धागेदोरे मिळतात का हे देखील एटीएस तपासणार। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। तपासाला आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेग आल्याचं बघायला मिळत आहे। पुढची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मुंबईतल्या गोवंडीमध्ये थायरोकेअर या प्रसिद्ध लॅबच्या डिस्ट्रीब्युटरनं अवघ्या 4,000 रुपयांमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह करून दिलाय। या गंभीर गुन्ह्याप्रकरणी लॅब चालकाला अटक करण्यात आलेली आहे। शिवाजीनगर इथं अब्दुल साजिद खान याची एजन्सी आहे। काही दिवसांपूर्वी त्यानं रमेश खबरानी या व्यक्तीचे कोविड चाचणीसाठी नमुने घेतले होते, मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही त्याला निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे या लॅबमधून अनेक रिपोर्ट्स देण्यात आल्याचा संशय व्यक्त होतोय। अवघ्या 4 ते 5,000 रुपयांमध्ये इथे हवा तसा रिपोर्ट मिळत असल्याची माहिती मिळतेय। पोलिसांनी या अब्दुलला अटक जरी केलेली असली तरी ज्यांनी हे अहवाल बनवून घेतलेत त्यांच्या बाबतीत आता नेमकी काय पावलं उचलली आहेत हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। गोवंडीमधला धक्कादायक हा प्रकार आहे। पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह म्हणून देण्यात आलेला आहे। अवघ्या 4,000 रुपयांमध्ये हा रिपोर्ट बदलून देण्यात आलेला आहे। पुढची बातमी पुण्यातली आहे। पुण्यात 3 मोठ्या लॅब्सना मोठा दणका बसलाय। पुण्यामध्ये कोरोनाबाबत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची माहिती न देणं, नोंदणी न ठेवणं, प्रक्रियांचं पालन न करणं या प्रकरणी पुण्यातल्या कृष्णा, सब अर्बन आणि मेट्रोपोलिस या 3 मोठ्या खासगी लॅब्स सील करण्यात आलेल्या आहेत। अतिरिक्त पालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी या संदर्भातली मोठी कारवाई केलेली आहे।
पुण्यातल्या 3 मोठ्या लॅब्सवर पालिकेनं कारवाई केलेली आहे. रुग्णांची माहिती न देणं, नोंदणी न ठेवणं आणि इतर काही कारणांमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. अतिरिक्त पालिका आयुक्तांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे आता शहरात खळबळ माजली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गोविंद, 3 खासगी लॅब्सवर कारवाई करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? गोविंद, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? गोविंद यांच्याशी आपला संपर्क कदाचित तुटलाय. आपण पुन्हा एकदा गोविंद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र पुण्यात कोरोनाबाबत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची माहिती न देणं, नोंदणी न ठेवणं आणि प्रक्रियांचं पालन न करणं या प्रकरणी पुण्यातल्या 3 मोठ्या खासगी लॅब्सना मोठा तणका बसलाय. पालिकेनं कारवाई केलेली आहे. पुण्यातील कृष्णा, सबर्बन आणि मेट्रोपोलिस या 3 मोठ्या खासगी लॅब्स सील करण्यात आलेल्या आहेत. पुढची बातमी पिंपरी चिंचवड मधली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाचा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हर रूममध्ये घुसून तब्बल 27 सर्व्हरमधला डेटा एन्क्रिप्ट करण्यात आलाय. यामुळे जवळपास 5 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. या प्रकरणी सायबर विभागानं अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान स्मार्ट सिटीच्या या कारभाराच्या बाबतीत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गोपनीय डेटा खासगी संस्थेकडे कसा काय देण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आणि या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. गोविंद, हा इतका महत्त्वाचा डेटा चोरी कसा काय होऊ शकतो हा पहिला महत्त्वाचा मुद्दा, आणि खासगी कंपनीकडे हा डेटा अशा पद्धतीने देणं अनेक संशय निर्माण करणारं आहे. या सगळ्याबद्दल गोविंद काय सांगता येईल? अजिंक्य, खरं तर हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. या अनेक प्रश्नही उपस्थित राहतात. मात्र या संदर्भात जेव्हा आपण नीलकंठ कोमन जे आहेत या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की डेटा तेवढा महत्त्वाचा नव्हता. मात्र तक्रारीमध्ये स्पष्टपणे नमूद केले गेले की या जो डेटा नासधूस केला गेला, एन्क्रिप्ट केला गेला, त्यामुळं 5 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 5 कोटी रुपयाचं माहिती असणारी हा सगळा डेटा नेमका होता काय या संदर्भातली माहिती अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. टेक महिंद्रा कंपनीचे प्रोजेक्ट हेड आहेत महेंद्र लाठी, त्यांनी स्वतःहून या संदर्भामध्ये तक्रार दिलेली आहे. त्यामुळे मोठा हा सगळा गोंधळ आहे. एकीकडे स्मार्ट सिटीचे अधिकारी म्हणतायत की डेटा महत्त्वाचा नव्हता, दुसरीकडे प्रोजेक्ट हेडकडनं असं सांगितलं जातं की अज्ञात व्यक्तीने सर्व्हर रूममध्ये प्रवेश करून 27 सर्व्हरमधला डेटा एन्क्रिप्ट केलेला आहे. अत्यंत धक्कादायक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरामध्ये जे डिजिटली विकास आहे तो साधला जातो. 100 कोटीहून अधिक निधी या प्रकल्पाला मान्यता प्राप्त आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे आणि या संदर्भातली जर हा डेटा असेल, या प्रकल्पातील टेंडरचा डेटा असेल, नागरिकांची वैयक्तिक माहितीचा डेटा असेल तर हे अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे अजिंक्य, या स्मार्ट सिटी प्रकल्पावर जे डायरेक्टर्स असतात त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तांचाही समावेश असतो. जे स्थानिक संचालक असतात त्याच्यामध्ये महापालिकेचे आयुक्त त्याचबरोबर पोलीस आयुक्तांचाही समावेश असतो. त्यामुळे त्यांनी हे सगळं प्रकरण किती गांभीर्याने घेतलं हे आता बघावं लागणार आहे. त्याचबरोबर डेटा मध्ये काय काय माहिती होती हेही या संदर्भात कोणी अधिकृत माहिती देतं का, महानगरपालिका काही बोलते का? कारण की ही घटना जी आहे ती मागच्या आठवड्यात घडली आणि तब्बल 8 ते 12 दिवसानंतर या संदर्भात तक्रार दिल्या गेली. मधल्या काळामध्ये ही माहिती का लपवल्या गेली, जो डेटा एन्क्रिप्ट झाला तो का मिळवता आला नाही? कारण की टेक महिंद्रा ही वर्ल्ड वाईड मोठी कंपनी आहे आणि अशा पद्धतीने तिचे जर सायबर हल्ला होत असेल तर डेटा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. बिलकुल बिलकुल गोविंद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स देखील आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. पिंपरी चिंचवड मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आपण बघितला.
ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे। ब्रेक नंतर आपण कोरोना संदर्भातल्या आणि इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। कुठे जाऊ नका, बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। वर्धा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट आता होऊ लागलेला आहे, कारण गेल्या 24 तासात 214 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत, तर 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। गेल्या 24 तासात 1906 इतक्या टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी 214 टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत। जिल्ह्यातला कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 13,786 वर पोहोचलाय, तर आतापर्यंत 12,399 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। सध्या जिल्ह्यामध्ये 1017 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। नरेंद्र, वर्धा जिल्ह्यातही आता कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याचं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, नक्कीच वर्धा जिल्हा जो आहे तो कोरोनाचा हॉटस्पॉट बनू लागलेला आहे। अमरावती, यवतमाळ, नागपूर याच्या पाठोपाठ जो वर्धा जिल्हा आहे तो आता हॉटस्पॉट झालेला आहे। जवळपास 27 जे हॉटस्पॉट आहे जिल्ह्यामध्ये, त्यापैकी जे 13 जे हॉटस्पॉट आहे ते वर्धा तालुक्यामध्ये आहे आणि शहरामध्ये आहे। एकंदरीतच जो हॉटस्पॉट होऊ लागलेला वर्धा जिल्हा जो आहे, याला कारणीभूत जे आहे तर ते कोरोनाचे जे नियम पाळायला पाहिजे ते पाळल्या जात नाही आहे। विशेष म्हणजे जे शासकीय कार्यालय आहेत, जे सरकारी कार्यालय आहेत, या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी होते, मात्र त्या ठिकाणी कोणतेही नियम पाळल्या जात नाही। ज्याप्रमाणे पहिल्या लॉकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात तिथे सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता, सोशल डिस्टन्स। नक्कीच वर्धा जिल्हा देखील आता कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागलाय की काय, असंच दिसतंय। आणि आपण बघतो आहोत भाजपकडून आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे आणि सचिन वाझे यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी सरकारला हिरेन मनसुख प्रकरणावरनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांचा असल्याचं बघायला मिळत आहे। भाजपानं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। भाजपचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होतीये। विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपच्या आमदारांकडून सध्या आंदोलन करण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। विवेक, सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून केली जाते, काय सांगता येईल त्याबद्दल? सचिन वाझे प्रकरणावरून काल विधानसभेत देखील मोठा गदारोळ झाला होता। 8 वेळा कामकाज स्थगित करावं लागलं होतं आणि त्याच मुद्द्याला धरून आता भारतीय जनता पक्षाचे आमदार हे सचिन वाझे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेले आहेत आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत। या सगळ्यांचं म्हणणं आहे की सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे। काल विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला होता आणि त्याची सगळ्यात शेवटची आणि महत्वाची ओळख होती की मनसुख यांचा खून झालेला आहे आणि त्याला जबाबदार सचिन वाझे आहे असा संशय त्यांनी या स्टेटमेंटमध्ये केलेला होता आणि म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अटकेची कारवाई करण्यात यावी अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे आणि म्हणूनच ही घोषणाबाजी केली जाते आहे। 12 वाजेनंतर पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये देखील अशाच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे, हे यावरून स्पष्ट आहे। बिलकुल बिलकुल विवेक, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेणारच आहोत, मात्र आपण बघतो आहोत ही दृश्य विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपाकडून आंदोलन सध्या केलं जात आहे। सचिन वाझे यांच्यावर कारवाई केली जावी, त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सध्या विरोधक करताना दिसत आहेत। एका ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकिंग न्यूज बघूया। औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव आज महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे पाठवणार आहे आणि त्यापूर्वी विधिमंडळात
हा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात येतोय। तो अभिप्राय आणि आवश्यक असलेल्या मान्यता मिळाल्या की नामांतराचा रीतसर केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे। भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्याला लेखी उत्तर देखील दिलेलं आहे। याआधी या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याचा जो विषय आहे तो आता मार्गी लागण्याची शक्यता आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।